वा येऊ का? आबा आवा आबा आत्ताच तुमचं नाव काढलं होतं. 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. नाही नको बाबा, एवढी वर्ष नको. या की बसा. पण आबासाहेब तुम्ही इथं? हो आलो सहज. चालेल ना? आवा असं काय म्हणताय आबा? हो ही बी तुमचंच घर आहे की आबासाहेब. तुम्ही बसा, मी पाणी आणते. अगं नुसतं पाणी काय आणतेस? चहा ठेवू? होय. असं थांबा. असं मंत्री घरी आल्या का भांबावून जाऊ नका आणि आता काय बनवत बसू नका. तुम्ही पटकन आवरा, आपण निघूया. आवरा? मजी? आबा कुठे जायचंय का? तुम्हाला उर्मिला काही सांगायला आले नाही का? तिला निरोप घेऊन पाठवलं होतं मी. होय होय. अहो ते आलते की, त्यांनी सांगितलं आज पूजा येते. मग काय विचारताय तुम्ही कुठे जायचं? तिला आधी मी निरोप दिला होता, पण नंतर विचार केला नुसतं निरोप देऊन चालायचं नाही. तुम्ही आमचे व्याई आहात, तुमचा मान पण ठेवला पाहिजे की नाही? चला तुमचा मोराळी तुम्हाला न्यायला आलाय. आता आमंत्रण मिळालंय म्हणून यायलाच पाहिजे असं काही नाही. आता तरी हातातून पैसे सोडा, महाडिकांचा मान सन्मान सांभाळा. आणि जर का तो मान सन्मान सांभाळता येत नसेल तर येऊ नका. अहो विचार कसला करताय तुम्ही? चला निघूया आपण. आबासाहेब तुम्ही कशाला आम्हाला न्यायला आलाय? तसं बी आमच्यासारख्या गरिबांना तिथे येऊन काय करायचं? तेच की आबा, अहो तुमचा शब्द मोडायला नाही आवडत आम्हाला, पण आमची राणी तुमच्या घरची सून झाली आहे. आता तुमच्या घरचं पाणी प्यायला पण नाही जमत आम्हाला. अहो बुवा, अहो कसला विचार करताय तुम्ही? या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. काळ बदललाय आता. आपण नात्याने बांधले गेले आहोत. मी तर म्हणतो आपण वरचेवर एकमेकांच्या घरी जायला पाहिजे. आणि तुमच्या मुलीच्या घरी पूजा आहे आणि तुम्ही नाही म्हणताय. पण ते मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही येणार नसाल तर मी राणीला आत्ता फोन लावतो, मग तिच्या प्रश्नांची तुम्हीच उत्तर द्या. नाही नाही, अहो तिला नका फोन करू. बाबा वाच तुम्हीच विचार करा की. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. या पूजेच्या शुभ प्रसंगी तुम्ही आला नाही तर राणीला काय वाटेल याचा जरा विचार करा. त्यामुळे माझं ऐका, पटकन आवरा, चला निघूया आपण. आणि आपण माझ्या गाडीतनं जातोय एकत्र. अहो आबा तुमच्या गाडीतनं कशाला नेत आहे? आम्ही येतो की पाय पाय, तुम्ही व्हा पुढं. अहो तुमचं आज काय चाललंय काय? असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाही म्हणताय. तुम्ही माझे व्याई आहात की नाही, मग माझ्या बरोबरच यावं लागेल. तुमची मुलगी माझी सून आहे, विसरू नका व्याई. बास, या पुढे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न केलास तर माझं वेगळं रूप बघशील. आणि तुम्हाला सगळ्यांनाही निक्षून सांगते मी, या पुढे या घरात मी सांगीन तेच होणार. आता ही पूजेला ही भिकारडी पोरगी बसणार नाही म्हणजे नाही. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला सगळ्यांना, मी हिला माझी सून मानत नाही. त्यामुळे हिची लायकी नसताना तुम्ही सुद्धा हिला सुनेचा दर्जा देऊ नका. या दोघांच्या बाबतीत जे घडलंय ना, तो केवळ आणि केवळ एक अपघात होता. गुरुजी तुम्ही सुपारी घ्या आणि पूजेला सुरुवात करा. अजून एक गोष्ट मी सांगते ना, ती नीट कान देऊन ऐका. इथे जे झालं जे होतंय यातला आबांना कोणीही काही सांगितलं ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे. मी काय करेन याची कल्पना इथे कोणालाही नाहीये. घ्या घ्या सुपारी घ्या. माझ्या इंद्राच्या बाजूला पूजेला बसायचे तुला? तुझी जागा माझ्या इंद्राच्या बाजूला बसायची असूच शकत नाही. त्यामुळे आता तुझी जागा नेमकी काय ना तर मी दाखवते तुला. चल. चल म्हटलं ना.
ही आहे तुझी जागा आणि ही आहे तुझ्या लायकीची कामं. पूजा संपेपर्यंत ही सगळी भांडी घासायची आणि बाकीची कामं पण संपली पाहिजेत. मॅडम मी तोंड नाही हं. फक्त हात चालवायचा. बस बस खाली बस. लागा कामाला. तुला काय वाटलं माझ्या इंद्राशी लग्न करून तुझ्या मनाला वाटेल तसं हवेत उडता येईल असं वाटलं का तुला? पण बघितलंस ना, माझ्या समोर ही हवेत उडायची नाटकं केलीस तर हे असेच पंख छाटून टाकीन मी तुझे कायमचे. आबा, अहो राजाने महाल बांधायला दिला म्हणून त्या महालात राहायची स्वप्न नाही बघितली पाहिजे आमच्यासारख्या गरीबाने. गरीब श्रीमंत हे सगळं मान्यवर असतं बुवा. आणि मी असं कधी भेदभाव केलाय का? नाही नाही, अहो तुम्ही तर सगळ्यांनी माणसासारखं वागवता. झालं तर एक माणूस दुसऱ्या माणसाला प्रेमानं आदरानं हक्कानं म्हणते चला, इतकंच. हवं तो माझा हट्ट समजा, पण चला. ठीक आहे, तुम्ही एक व्याय म्हणून न्यायला आलात तर मी पण एक व्याय म्हणून तुम्हाला एक गोष्ट मागतो. द्याल का? मागा तर खरं. आम्ही तुमच्या गाडीत नेतो, पण आज गाडी तुम्ही नाही चालवायची. मी कृष्णदेवासारखा तुमचा सारथी बांधणार, अगदी पाहिला होतो तसा. तर व्याहींचा आग्रह कसा मोडणार मी? तुम्ही माझे कृष्ण म्हणून सारथी जरूर बना, पण आज नको. आज कृष्णाचा मान आहे. मी तुम्हा दोघांना मानाने न्यायला आलोय. मला रितभात म्हणून तरी ही गोष्ट करू द्यात. अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात. इतकी वर्ष माझा मान राखलात, माझ्या शब्दाचा मान राखलात, तसाच मान आजही राखा. हाय का? टाकलं ना कोड्यात आबा. अहो आमच्याच्या ना आमच्या देवाचा शब्द मोडणं होईल का तरी? चला इथं. चला तयारीला लागा. मी 2-4 घरी आमंत्रण करायचे, तेवढी करून येतो. होय होय, चालतंय. खरंच आपल्या राणीनं नशीब काढले, जिथे या देव माणसाची सून झाली आहे. श्री रामायण दत्तनवा कुल दत्तनवा ग्राम दत्तनवा वक्रतुंडवा कायश्वरी संप्र. श्री रताय नमः इति आद्रम च कुंकुमं प्रसीद प्रशांतिरम एक बिल्न सर्पणा